नमस्कार. पोषण ट्रॅकरवर फॅमिली सर्वेमध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल तर तो कशा प्रकारे करावा हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही फॅमिली सर्वे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी या प्रकारचा डॅशबोर्ड तुम्हाला दिलेला आहे. त्यामध्ये माझ्याकडे एक नाव आलेलं आहे मसू इंगोले. तर हे चुकीने झालेलं आहे, तर हे याची दुरुस्ती करायची आहे. तर मसू राम हरी इंगोले, तर या नावावर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला फॅमिली हेड दाखवते मसू राम हरी इंगोले. तर त्याच्या खालीच गुलाब मसू इंगोले हे फॅमिली मेंबर आहेत. या फॅमिली मेंबरच्या नावाच्या पुढे डिलीट हा पर्याय दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही, पण डिलीट हे ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी या ऑप्शनला क्लिक करा. डिलीटवर क्लिक केल्यानंतर कन्फर्मेशन मिळतं. आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट फॅमिली मेंबर. तुम्ही याला येस म्हणा. येस केल्यानंतर फॅमिली मेंबर डिलीट झालेला दिसेल. या ठिकाणी परत बॅकला जा. बॅकला गेल्यानंतर परत या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की बदल झालेला नाही. 35 शो होत होते आपल्याला या ठिकाणी सर्वेचे फॅमिलीज. तर या ठिकाणी बदल नाही झाला आणि मसू राम हरी इंगोले यांचे देखील 2 मेंबर तसेच दिसत आहेत. तर परत मी रिफ्रेशच्या या बटनाला क्लिक करते. 2-3 वेळेस आपल्याला रिफ्रेश बटन हे क्लिक करावं लागतं आणि त्यावेळेस मग ते तो डाटा बदल होतो. फॅमिली मेंबर डिलीट केल्यानंतर तुम्हाला नंतर हेडच्या ठिकाणी डिलीटचं ऑप्शन उपलब्ध होईल. मग या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी आता 34 फॅमिली आपल्याला दाखवत आहेत. तर तुम्हाला ज्या वेळेस फॅमिली हेडमध्ये बदल करायचा आहे त्यावेळेस आधी तुम्हाला पोषण ट्रॅकरमध्ये फॅमिली सर्वेमध्ये फॅमिली मेंबर डिलीट करावे लागतात. त्यानंतरच फॅमिली हेड डिलीट होऊ शकतो. आणि डिलीट होण्यासाठी सुद्धा 3 ते 4 वेळेस रिफ्रेश बटनावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. तरच या ठिकाणी तुम्हाला हे बदल जे अपेक्षित आहेत ते करता येतील. व्हिडिओ आवश्यक वाटल्यास शेअर करा.